मी आपल्यासमोर एक विनोदी कविता सादर करणार आहे. मला माहिती आहे की निश्चितच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. ती कविता काय ते बघा. पूर्वी नसायचं, पूर्वी नसायचं, नसल्यास हवं हवंसं वाटायचं. पूर्वी नसायचं, नसल्यास हवं हवंसं वाटायचं. मनात आठवायचं, मनात आठवायचं, आठवल्यास खूप मन रमायचं. आठवल्यास खूप मन रमायचं. असं अधूनमधून व्हायचं, असं अधूनमधून व्हायचं. आठवल्यास मात्र गुदगुल्या व्हायचं, आठवल्यास मात्र गुदगुल्या व्हायचं. असं का व्हायचं ते नाही कळायचं, असं का व्हायचं ते नाही कळायचं, असं का व्हायचं ते नाही कळायचं. मात्र कधी कधी कामात मग्न असल्यानंतर असं काही नाही आठवायचं. कधी कधी कामात मग्न असल्यानंतर असं काही नाही आठवायचं. नाही आठवल्यास मात्र बेचैन वाटायचं, नाही आठवल्यास मात्र बेचैन वाटायचं. बेचैन वाटल्यास डॉक्टरला दाखवावं असं वाटायचं. एकदाच ठरवलं डॉक्टरला दाखवायचं, डॉक्टर काही औषध देईल असं वाटायचं. एकदाच ठरवलं डॉक्टरला दाखवायचं, डॉक्टर काही औषध देईल असं वाटायचं. डॉक्टरनं सांगितलं, खरं खरं काय ते सांगायचं, मनात काही नाही लपवायचं. डॉक्टरला खरं खरं सांगितलं. डॉक्टर, हवं हवंसं वाटायचं, मात्र प्रत्यक्ष आल्यावर गुदमरल्यासारखं वाटायचं आणि डोकं जड होऊन डोकं दुखायला सुरुवात व्हायचं. डॉक्टरनं सांगितलं, अहो थांबा 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 थांबा, हा एक जुनाच रोग आहे. डॉक्टरनं सांगितलं, हा एक जुनाच रोग आहे. प्रेयसीचं रूपांतर पत्नीत झाल्यावर, डॉक्टरनं सांगितलं, प्रेयसीचं रूपांतर पत्नीत झाल्यावर याला पत्नी असं म्हणायचंय, याला पत्नी असं म्हणायचं, याला पत्नी असं म्हणायचं, याला पत्नी असं म्हणायचं, याला पत्नी असं म्हणायचं, याला पत्नी असं म्हणायचं. धन्यवाद. थँक्यू.